काल मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, काय सांगा किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे? नुकसान तर भरपूर प्रमाणात झालेलं आहे, कारण रात्रीपासून 2:30 वाजेपासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत या पाण्याचा सुळसुळाट हा प्रत्येक शेतामध्ये त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणचे शेत त्या ठिकाणी वाहून गेले, नाले वाहले, त्या ठिकाणी पुलावून सुद्धा पाणी गेले. अक्षरशः कमरे एवढं पाणी, छाती एवढं पाणी प्रत्येक शेतामध्ये त्या ठिकाणी तुंबलेलं होतं. नदी काठचे शेतं त्या ठिकाणी अतिशय त्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि हा जो शेतकरी आहे, आता त्याला असं वाटलं की पावसाळ्यामध्ये जे नुकसान झालं, आता त्याला त्याच्या तोंडामध्ये पिकाचा घास येईल, त्या पिकाने तो उत्पन्न काढून त्याच्या मुलीचं लग्न होईल, मुलाचं शिक्षण होईल. परंतु या पावसाने सरळ नष्ट या ठिकाणी झाला आणि यामुळे शेतकरी हा पूर्ण नुकसानाचा या ठिकाणी झाला. म्हणून तहसीलदार साहेब, सर्व कुशल अधिकारी, सर्व तलाठी या सर्वांना पंचनामे करायचे तात्काळ त्या ठिकाणी आदेश देण्यात आले व आपल्या विधानसभेचे आमदार संजीव गायकवाड यांना सांगून कलेक्टर साहेबांशी बोलून तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त हा भाग अतिवृष्टीमध्ये बसवा आणि सर्वांना सरसकट कर्जमाफी द्या, अशी आमची त्या ठिकाणी संजीवांना मागणी केली. नेहमी संजीव नेहमीच शेतकऱ्यांसाठी किंवा इतरांसाठी धावून येतात. आजही त्यांनी काही शेतकऱ्यांना मदत केलेली आहे तात्काळ, ज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला भाऊ म्हणून त्या ठिकाणी दिलासा दिला पाहिजे, या आदर्शाचे आम्ही त्या ठिकाणचे आहेत. म्हणून संजीव भाऊने एक स्वतः शेतकरी त्या ठिकाणचे होते, म्हणून एक शेतकरी म्हणून त्यांनी ती मदत त्या ठिकाणी केली आणि एक वेगळं नातं शेतकऱ्याप्रती त्यांचं आहे असं त्यांनी दाखवून दिलं.